रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही, पुन्हा त्याला एखादं केस जे आहे ते रीट पिटिशन किंवा एखादी केस करण्याचा अपील आपली भूमिका त्यामध्ये करण्याचा रीट पिटिशन करण्याचा अधिकार आहे. पण जर पार्लमेंटने कायदा पास केला असेल तर त्या कायद्यामध्ये आपलं मत व्यक्त करणं योग्य नाही. त्यामुळे इतर विषयावरती ठीक आहे, पण पार्लमेंटने जर बहुमताने कायदा केलेला आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये तशी तरतूद आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच म्हटलेलं आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण पार्लमेंटने केलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून निकाल दिले पाहिजे अशी गाईडलाईन आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेपासून थोडी वेगळी भूमिका घेऊ नये. सर, ये बताया कि राहुल गांधी जिन अमेरिका दौरे पे हैं, उन्होंने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव पर प्रश्न खड़ा किया है कि चुनाव आयोग ने समझौता कर लिया है. अभी उन्होंने अमेरिका से बयान दिया है, यूनिवर्सिटी में अपने उद्बोधन में कहा है कि महाराष्ट्र का जो चुनाव विधानसभा का हुआ वो निष्पक्ष नहीं हुआ. तो मुझे लगता है कि जिस तरह महाराष्ट्र का चुनाव स्पष्ट हुआ नहीं, लेकिन जब लोकसभा में कांग्रेस पार्टी को 42 सीटों में से 99 सीटें मिली, तब मतलब हमने ये सवाल नहीं खड़ा किया. जब तुमको इतनी ज्यादा सीटें मिली तब हमने सवाल नहीं खड़ा किया. जब कर्नाटक में आपकी सत्ता आई तब हमने सवाल नहीं खड़ा किया. लेकिन जब हमको ज्यादा सीटें मिलती है तब आपको सवाल उठाते हैं. तो राहुल गांधी जी जब भारत छोड़कर बाहर जाते हैं तो भारत के खिलाफ बोलना ठीक नहीं है. मतलब एक परंपरा ऐसी रही है कि अपने देश के बाहर जब हम जाते हैं तब देश के अंदर की बात या पॉलिटिकल बात वहां नहीं करनी चाहिए. वहां भारत कितना श्रेष्ठ है, भारत इकोनॉमी कैसी डेवलप हो रही है और उसमें हमारे पार्टी का भी सहयोग है, ऐसा बोलने में दिक्कत नहीं है. मतलब नरेंद्र मोदी जी की पहल तो देश को ऊंचाई तक पहुंचाने की है ही है. राहुल गांधी जी ने वहां नरेंद्र मोदी जी की स्तुति मत करो, लेकिन भारत की स्तुति करो. भारत कितना आगे बढ़ रहा है, भारत में रोड कैसे अच्छे बन रहे हैं. अभी मैं बांद्रा में रहता हूँ और बांद्रा से अगर मंत्रालय मुझे जाना है तो पहले 1-1 घंटा लगता था. अभी वहाँ टनल बन गए हैं तो 15 मिनट में मैं वहां पहुंचता हूँ. तो ये उन्होंने बोलना चाहिए कि भाई जिस तरह भी कश्मीर में ट्रेन गई है, वहाँ इतने लंबाई तक 200-300 फुट पर वहाँ रेलवे लाइन वहाँ गई है, टनल बने हैं. ये राहुल गांधी जी ने, वो मोदी जी का नाम मत लीजिए, लेकिन हमारे देश में इतनी प्रगति हो रही है. अमेरिका से भी ज्यादा हमारे रोड अच्छे हैं. अभी मैं अमेरिका में था तो अमेरिका में तो रोड अच्छे है ही है, लेकिन भारत में भी बहुत अच्छे जो समृद्धि मार्ग है या मुंबई दिल्ली का मार्ग है, अनेक नेशनल हाईवे है. नितिन गडकरी जी के नेतृत्व में बहुत सारा रोड बहुत अच्छा बन रहे हैं. तो ये राहुल गांधी ने वहां जाकर बोलना चाहिए, लेकिन राहुल गांधी जी टीका टिप्पणी करने का काम करते रहते हैं. मैं अमेरिका में जाकर मैंने तो देश की स्तुति की है, देश हमारा कैसे आगे बढ़ रहा है हमने बताया है. तो राहुल गांधी को बाहर जाकर बोलने की आदत है, तो अभी उसके लिए हम कुछ नहीं कर सकते. सर, अभी उपराष्ट्रपति जी के बयान के बाद कार्यपालिका और न्यायपालिका में भी नई बहस शुरू हो गई है. उपराष्ट्रपति के साथ साथ बीजेपी के कुछ सांसदों ने भी उसमें आपत्ति दर्ज कराई है कि सुप्रीम कोर्ट कैसे जजमेंट दे सकता है कार्य पद्धतियों को लेकर. संबंध में क्या कहेंगे? मुझे लगता है जो दुबे जी हमारे संसद सदस्य है, उन्होंने कुछ बयान बीच में दिया था और कोर्ट के कारण दंगे फसाद हो सकते हैं, इसी तरह का कुछ बयान उन्होंने दिया था. तो बयान से हम सहमत नहीं है, ऐसा जेपी नड्डा साहब ने, बीजेपी के अध्यक्ष ने अपना भूमिका रखी है. और हम भी मतलब दुबे जी के स्टेटमेंट से सहमत नहीं है. हम कोर्ट का आदर करते हैं, लेकिन जिस तरह उपराष्ट्रपति जी ने अपनी भूमिका बताई है
कि उसमें जो कानून बना है उसमें कोर्ट को कमेंट नहीं करनी चाहिए। इसी तरह की भूमिका उपराष्ट्रपति जी ने रखी है। वो राज्यसभा के चेयरमैन है और हमने रात को 2-3 बजे तक हमने वो जो कानून था वक्फ बोर्ड का वो पास करने के लिए रात के 2:30-3 बज गई थी राज्यसभा में, लोकसभा में भी 2-3 बज गए थे। तो सभी पार्टी के सांसद रात भर जागते जागते इस पर अपनी भूमिका उन्होंने रखी है। इसीलिए उपराष्ट्रपति जी ने कल इतना ही बताया था कि भाई जो पार्लियामेंट को कानून बनाने का अधिकार है तो उस पर टिप्पणी करना ठीक नहीं, ऐसा उन्होंने बोला था। आठवले जी, त्याला सोडून माझा एक प्रश्न आहे. उपराष्ट्रपतींनी म्हटलं होतं की संविधानाच्या 143 कलम जी आहे ती न्यायपालिकेसाठी मिसाईल बनलेली आहे, न्यूक्लिअर मिसाईल बनलेली आहे, त्याचा ते वापर करत आहे. तर त्या कारणासाठी काही संशोधन वगैरे करण्याची काही अशी आवश्यकता आहे? तर त्याच्याबद्दल आता एक तर काय करता येईल, आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर काही लोकांनी आपत्ती घेतलेली आहे, काही लोकांनी समर्थनही केलेलं आहे. तर त्याच्यावर आता काय करता येईल अशा पद्धतीनं पार्लमेंटला विचार करावा लागेल. सुप्रीम कोर्टाला किती अधिकार असले पाहिजे, त्याला अधिकार आहे. पण हीच गोष्ट पुन्हा पुन्हा चर्चेत आलेली आहे की सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे की पार्लमेंट सुप्रीम आहे. तर कॉन्स्टिट्यूशननी मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशननी पार्लमेंट ही सुप्रीम आहे अशा पद्धतीची जी भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे आपण म्हणताय त्या पद्धतीनं त्याचा विचार भविष्य काळामध्ये व्हावा अशी व्हावा कलममध्ये संशोधन वगैरे करण्याची काही आवश्यकता आहे? अशी चर्चा एखादा होऊ शकते. गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती एखादं कलम त्यामध्ये काय अमेंडमेंट होऊ शकते. सतत तुम्ही प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री बिहारचे आणि राज्यपालांना सुद्धा भेटलेले आहेत. कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात तुम्ही भेटलेला आहे आणि हा मुद्दा तुम्ही लावूनच धरणार आहे का? आता यावेळेस महाबोधी विभाग मुक्त होणार आहे का? याला उत्तर द्या. आता ना मुद्दा लावून धरला म्हणजे मी एकदा मुद्दा घेतलाय तो लावूनच धरतो. म्हणजे मी तो मुद्दा एकदा सोडत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा जो मुद्दा होता तो मुद्दा 17 वर्षापर्यंत आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की हे इतर धर्मीयांच्या ट्रस्टमध्ये जर आमचा बौद्ध प्रतिनिधी नसतो तर बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारामध्ये इतर ट्रस्टी असू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. पॉलिटिकली आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, पण म्हणून ही मागणी आहे ना, आपण ही मागणी लावून धरणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना काही मी या विषयावर अजून बोललो नाही, पण त्यांची वेळ घेऊन त्यांना मी भेटणार आहे आणि आमच्या बौद्ध समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत. तसा हा विषय प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही, हा विषय राज्याचा आहे, आपल्या बिहार राज्याचा आहे. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री यांनी जर नितीश कुमार यांना जर सांगितलं तर विधिमंडळामध्ये कायदा होऊ शकतो. त्यामुळे तिथं भाजप आणि जेडीयू सरकार आहे, त्यामुळे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आठवले साहेब, 12 लाखच्या जवळपास जे बौद्ध अनुयायी आहेत ते बौद्ध घ्यायला जात आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जे लॉंग मार्चचे प्रणेता आहेत ते महाबोधी महाविहार मुक्त व्हावं यासाठी गया टू पटना असे ते लॉंग मार्च काढत आहेत आणि तिथे बौद्ध बांधव सर्वस्वी समाविष्ट आहे. तर तुम्ही त्यांना साथ द्याल का या लॉंग मार्चला? कारण तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये होते, म्हणून तुम्हाला प्रश्न. आपला जो प्रश्न आहे तो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे बौद्ध नेते आहेत, रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांनी नामांतरासाठी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता आणि नामांतर लढा यशस्वी होण्यामध्ये लॉंग मार्चचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही सर्वजण जेलमध्ये गेलो होतो, आम्ही अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे आणि नामांतर आंदोलनामध्ये जोगेंद्र कवाडे यांचाही मोठा सहभाग होता. आता या आंदोलनामध्ये त्यांनी गया ते बोध गया हे नाही पटना ते नाही गया ते पटना असं करणार
ठीक आहे. म्हणजे ते गया म्हणजे जिल्हा गया आहे आणि त्याच्या बाजूला 10-11 किलोमीटरवर बोधगया आहे. बोधगया हा गया जिल्ह्यामधला तालुका आहे आणि त्या बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धाला 2500 वर्षापूर्वी ध्यानप्राप्ती झाली होती. तर त्या ठिकाणी ते बोधिवृक्ष आहे आणि तिथं ते मंदिर आहे जे आता बांधलेलं आहे ते जे पण. तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जर गया ते बोधगया ते पटना किंवा ते बोधगया असेल बोधगया ते पटना असा लॉंग मार्च ते काढत असतील तर माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या पक्षाचे लोक त्यामध्ये सामील होतील. त्यामुळं हा विषय आमचा अत्यंत जिवंत विषय आहे आणि अनेक वर्षांपासून ही आपली मागणी आहे. तर ती मागणी मान्य झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. सर, यावेळेस बोधगयामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती मानवणार आहे 12 तारखेला. संपूर्ण विश्वातून पूर्ण इंडियामधून तिथे 20 लाखाच्या जवळपास जनसमुदाय येणार आहे. तर त्याची सरकारने काय योजना केलेली आहे आणि काय सपोर्ट करणार आहे तिथल्या बौद्ध बांधवांना आणि बरेचसे समाजातील लोक पण तिथे त्यावेळेस बुद्ध जयंती मनवायला येणार आहे. तर आपलं सरकार काय करणार आहे त्यासाठी? सरकार काय करणार आहे सरकार सांगेल. आता सरकार मोर्चाला अडवेल. व्यवस्थेच्या संदर्भात नाही, सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. सरकार जर एवढे लोक त्या ठिकाणी येणार आहे किंवा येतील त्यावेळेला माझा पक्ष त्यामध्ये सामील असेल आणि सरकारच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकलं तर जाईल. तोपर्यंत जर माझी प्रधानमंत्र्यांची भेट झाली उद्या आणि परवा मी ते दिल्लीमध्ये आहे त्यांना वेळ मागितलेली आहे तर माझी भेट या आठवड्याभरामध्ये झाली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सरकारने एवढे बौद्ध बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यावा सरकारने अशी आमची मागणी आहे. आठवते साहेब, आपण म्हणालात की अॅट्रॉसिटीचा 1992 केसेस पेंडिंग आहेत. ते गृह खात्याचं गृह विभागाचं फेल्युअर नाही का? नाही, गृह खात्यात नाही. ते एवढ्या 35 वर्षामधल्या या सगळ्या विदर्भातल्या या केसेस आहेत त्या सर्व विदर्भ टेलिव्हिजन म्हणजे फेल्युअर नाही आहे का गृह खात्यात? म्हणजे जर ते त्याचा तपास करत नाही त्याला शेवटपर्यंत देत नाही हे गृह खात्याचं फेल्युअर नाही आहे. गृह खात्यात म्हणजे 18 पेंडिंग केसेस आहेत ना त्याला गृह खात्याचं अच्छा, अपयश. ज्या पेंडिंग केसेस जे आहेत त्या पेंडिंग केसेस जे कोर्ट असतात कोर्टामध्ये अनेक दिवस केसेस चालतात. अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबल झालेल्या अत्याचारांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजे आणि 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षाच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे. अशा 8,000 मधले त्यांनी मला आकडे दिले ते 1,011 काहीतरी केसेस पेंडिंग आहे आणि तेवढ्या केसेस अद्याप पेंडिंग आहे. तेवढ्या पेंडिंग राहणं योग्य नाही. आता कोर्टामध्ये आपण कोर्टाला काय बोलू शकत नाही. कोर्टाने लवकरात लवकर आमची सूचना अशी आहे की लवकरात लवकर केसेसचे निकाल लागण्यासाठी काही नवीन पद्धती आणली पाहिजे आणि बऱ्याचशा वेळेला एक केस 5-5 वर्ष 10-10 वर्ष 15 वर्ष चालते कारण दोन्ही पार्ट्या एकत्र त्या कोर्टामध्ये आल्या नाहीत की कोर्ट पुन्हा तारखा देत असतं. त्यामुळं जर ती पार्टी दुसरी येतच नसेल तर कोर्टाने लवकर निकाल देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की वक्फ बोर्डाच्या संबंधामधला जो कायदा केलेला आहे तो कायदा गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी कायदा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही. त्यांचा मुस्लिम मोर्चा सुद्धा महिन्याभराचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे. नागपूर रस्त्यावर उतरत आहे त्या बोर्डाच्या विरोधात. त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आहेत काही संघटना आहेत आणि हिंदूंच्या पण काही संघटना समाविष्ट आहेत. मला वाटत नाही की वक्फ कायदा जो आहे तो वर्तवणूकच्या प्रकरण आहे किंवा त्यांना पैसे टाकणे कोणती नाही. हैदराबाद मध्ये लाखो लोकांची वक्फ कायद्याचे मोर्चे निघले. अच्छा मोर्चे आता ते संघटना त्यामध्ये हिंदू संघटना पण आहेत आणि विरोधी पक्ष पण आहेत. त्या आता वक्फच्या संबंधामध्ये एकतर विरोधी पक्ष मुस्लिम समाजाला मिसगाईड करून आपली पॉलिटिकल पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकतर वक्फ बोर्डाच्या या कायद्याच्या संबंधामध्ये जरूर मुस्लिम समाजाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण सरकारचं म्हणणं असं आहे की हा कायदा मुस्लिम विरोधी नाही. अजून त्यांचा अभ्यास करावा
आणि आम्ही ऑपोजिशनला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या अमेंडमेंट करायच्या त्या सूचना मांडा. त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता मोर्चे निघतायत, गोष्ट खरी आहे, पण कायदा हा मुस्लिम समाजाच्या विरोधातला नाही असं सरकारचं म्हणणं आहे आणि आमची भूमिका तीच आहे. पश्चिम बंगाल में जिस तरीके से हिंसा हो रही है, मुर्शिदाबाद में हिंसा हो रही है, हिंदू संगठनों ने वहाँ पे राष्ट्रपति शासन लगाने की मांग करने लगे हैं. क्या लग रहा है कि मुर्शिदाबाद में जो हिंसा हो रही है, एक विशेष वर्ग के खिलाफ हिंसा हो रही है, मारपीट हो रही है, आगजनी हो रही, क्या कहेंगे आप? एक तो वेस्ट में, हिंदू पलायन कर रहे हैं वहाँ से. एक तो वेस्ट बंगाल में तो मतलब वहाँ दलित और मुसलमानों की संख्या 52% के ऊपर है. वहाँ शेड्यूल कास्ट का पॉपुलेशन कम से कम 32-33% है और मुस्लिम कम्युनिटी का भी 17-18% है. लेकिन परसेंटेज की बात नहीं है, लेकिन जो मुर्शिदाबाद और पूरे वेस्ट बंगाल में हमेशा दंगा फसाद होता रहा है, राइट्स होते रहे हैं और आदरणीय ममता बनर्जी की सरकार उसके लिए कुछ नहीं कर रही है. गुंडागर्दी को बढ़ाने का ही काम हो रहा है. इसलिए मुझे लगता है कि वहाँ शांति होनी चाहिए. वहाँ हिंदू हो या मुसलमान हो, सभी लोगों का प्रोटेक्शन करने की जिम्मेदारी ममता बनर्जी मैडम की है. उन्होंने ऐसे मेंटेलिटी को मतलब सबक सिखाना चाहिए और जो बार बार वहाँ वेस्ट बंगाल में लॉ एंड ऑर्डर की स्थिति निर्माण होती है उसके तरफ ध्यान देना चाहिए. और अभी बहुत ही जल्द वहाँ चुनाव आ रहा है और वो चुनाव ममता बनर्जी हारने वाली है. वह मेरी पार्टी वेस्ट बंगाल में काम करती है और मेरी पार्टी वहाँ एक भी सीट ना खड़ी करके मेरी पार्टी बीजेपी का समर्थन न करने वाली है. और 5 साल पहले ही मतलब वहाँ बीजेपी सत्ता में आने वाली थी, एनडीए सत्ता में आने वाली थी, लेकिन वहाँ कांग्रेस और कम्युनिस्ट पार्टी को बिल्कुल वोट मिला नहीं. पूरा वोट गया ममता दीदी के पास और इसीलिए बीजेपी के सीटें कम से कम 97 सीटें 1000, 2000, 3000 से हारी थी. इस वक्त हमें वेस्ट बंगाल में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमें सरकार वहाँ लानी है और ये सब स्थिति देखकर लोग इस वक्त बीजेपी को सत्ता में बिठाएंगे. उसी तरह बिहार में भी जो चुनाव आ रहा है उस बिहार के चुनाव में भी वहाँ एनडीए सत्ता में आएगी, ऐसा पूर्ण विश्वास है. क्योंकि अभी जो भी लोकसभा के बाद चुनाव हुए हैं, हरियाणा का हुआ, दिल्ली का हुआ, महाराष्ट्र का हुआ, सभी चुनाव हमारी एनडीए जीती है और ये 2 राज्यों में भी हमारी हम जीतेगा, ऐसा हमको पूरा विश्वास है. राष्ट्रपती शासन का काश्मीरमध्ये मागच्या निवडणुकीत काश्मीरमध्ये 4 जागा लढवल्या होत्या. हा? विधानसभेच्या 4 जागा लढवल्या होत्या काश्मीरमध्ये. आता मग तुम्ही बिहार जे आपल्या भागात आहे त्या जागा का लढवता? विधानसभेच्या निवडणुका का लढवता? काश्मीरमध्ये हा? काश्मीरमध्ये 4 जागा लढवल्या आपण, तर बिहारमध्ये का नाही? अच्छा, नाही ते लढवल्या पण त्या पडल्या आमच्या जागा, 4 जागा पडल्या आणि सर्व राज्यामध्ये आमचा आरपीआय आहे. पण आता सध्या आम्हाला दोन्ही ठिकाणी सरकार आणायचं आहे आणि 1000, 2000, 4000 मतं घेऊन काही त्याचा आमचा माणूस निवडून येणार नाही आहे. त्यामुळं एकतर समंजसपणाची भूमिका म्हणून आपण त्या दोन्ही राज्यामध्ये आपण यांना पाठिंबा देणार आहोत. पण आता आपला पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. आम्ही 8 जागा लढलो होतो. त्यामध्ये 4 जागा सेकंडला होत्या, 2 जागा थर्डला होत्या आणि या वेळेला आमच्या नागालँडमध्ये आम्ही मॅक्झिमम जागा लढून त्या ठिकाणी सरकारमध्ये सुद्धा आमची भागीदारी होऊ शकते अशी ताकद आमची नागालँडमध्ये आहे. आणि मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला 1.5 लाख मतं लोकसभेला मिळाली आणि त्या ठिकाणी गल्ला किसानी सिंबॉल आम्हाला मिळालेला आहे तिथं आणि नागालँडमध्ये. तर मणिपूरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की तिथला जो ट्रायबल समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आरपीआय मध्ये आहे. तर आता आपलं म्हणणं आहे की आम्ही जागा उभ्या केल्या पाहिजेत, पण आता उभ्या करून काही निवडून येणार नाही म्हणून तिथं आम्ही जागा उभ्या करणार नाही आहे. पण सगळ्याच राज्यामध्ये असं करणार असं नाही. आठवले साहेब, माझा एक प्रश्न आहे. माननीय भूषण गवई साहेब हे आता सर्वोच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित झालेले आहेत. महाभूती महाविहाराचं आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये समस्त बौद्ध बांधव आता पिटिशन सुद्धा टाकत आहेत. तुमच्या काय भावना आहेत यावर? आता भूषण गवई साहेब हे न्यायमूर्ती झाले, मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. मला वाटतं की भूषण गवई अद्याप सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले नाही, पण ते मे महिन्यामध्ये चीफ जस्टिस होणार आहे. सध्या खन्ना हे त्याचे चीफ जस्टिस आहेत आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मिस्टर आदरणीय बोबडे जी आहेत, त्यानंतर चंद्रचूड आहेत, नंतर आता भूषण गवई आहेत, अशा 3 लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये संधी मिळालेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेलं आहे. आणि आपले आवाज येत नाही काय? सांगा ना. नाही, माईक लांब आहे, मी त्याच्यावर. तर आपल्याला सांगत होतो की जनधन योजनेचे अकाउंट हे देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे. आणि या बैठकीमध्ये माहिती मिळाली नागपूरची, त्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. जे मुद्रा योजना आहे त्या मुद्रा योजनेचं गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना कर्ज मिळालेलं आहे. 50,000 पासून 10 लाखापर्यंत. आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की या योजनेमध्ये 20 लाखापर्यंत लोन मिळेल. तर हे मुद्रा योजनेचं 56 कोटी लोकांना देशात लोन मिळालेलं आहे. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना लोन मिळालेलं आहे. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडरची आहे त्याच्यामध्ये 11 कोटीपर्यंत लोकांना देशामध्ये लोन मिळाले, आपलं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे फ्रीमध्ये. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 1,21,809 एवढ्या लोकांना तो गॅस सिलेंडर मिळालेला आहे. त्यानंतर आपली जी आवास योजना आहे त्या आवास योजनेमध्ये जवळजवळ 54,000 लोकांना या आवास योजनेच्या संबंधात लोन मिळालेलं आहे आणि ते घरांचं काम सुरू आहे. त्यानंतर आपल्या नागपूर डिव्हिजन मध्ये माहिती घेतली मी स्कॉलरशिपची, तर या जवळजवळ 66,125 एवढे विद्यार्थी आपले सगळ्या डिव्हिजन मध्ये आहेत पोस्ट मॅट्रिकचे. आणि पोस्ट मॅट्रिकचे नागपूर जिल्ह्यामध्ये 39,438 एवढे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत. अॅट्रॉसिटी ऍक्टचा आपण आढावा घेतला आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 हा जो कायदा पार्लमेंटने पास केला होता, तर त्यानंतर जवळजवळ 1989 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 36 वर्षाच्या काळामध्ये 8,432 एवढ्या केसेस या नागपूर डिव्हिजन मध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यामधल्या 1992 ज्या आहेत त्या केसेस पेंडिंग आहेत. आणि फास्ट ट्रॅक कडे या केसेस लवकर करायचे असतात. अॅट्रॉसिटी ऍक्ट लागला की 85,000 ते 8,20,25,000 पर्यंत त्यांना मदत मिळते आमच्या डिपार्टमेंटची. आणि मर्डर झाला असेल तर 8,25,000 रुपये. आणि एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुलाला नोकरी अशा पद्धतीचा नियम आहे. त्यामुळं आतापर्यंत काय लोकांना नोकरी मिळालेली आहे, पण बाकीच्या काय लोकांचा प्रस्ताव केंद्राकडे राज्याकडे पाठवलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर ते आणि ज्या अॅट्रॉसिटीच्या ज्या केसेस आम्ही सांगितले 8,432 आतापर्यंत. इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 22-23 ला 450 इंटरकास्ट मॅरेज झाली होती. त्यानंतर 23-24 ला 1,404 आणि 24-25 ला 781 एवढ्या लोकांनी इंटरकास्ट मॅरेज केलेले आहेत आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर हॉस्टेल म्हणजे अशी पण माहिती सगळी अधिकाऱ्यांच्या पण घेतलेली आहे.